आज तारीख 15, वेळ 5:50. अंधेरी धरणाचं जे काम चालू आहे त्याची आज बऱ्याच दिवसांनी, गेल्या 15 दिवसाच्या आधी मी आलो होतो. आज पुन्हा 15 दिवसांनी मी आलो बघायला की कुठपर्यंत काम पोचले, कारण की अनेक दिवस त्यांचे कामगार नव्हते. कामगार गावी गेल्यामुळे काहीसं काम हे धीम्या गतीने चाललेलं होतं. आता पुन्हा कामगार परवाच्या दिवशी आलेत आणि पुन्हा युद्धपातळीवर काम चालू झालेलं आहे, कारण की पावसाला आता जवळ आलेला आहे. जर पावसाळ्याच्या आधी जे काय मुख्य प्रमुख काम आहे आणि जिथपर्यंत त्यांना पोचायचं तिथपर्यंत जर ते पोचले नाही तर ते झालेलं काम पण वाया जाऊ शकतो. या दृष्टिकोनातून मी सुद्धा एक स्थानिक म्हणून त्यांच्या मॅनेजमेंटला मी सांगितलं होतं की बाबा, हा पाणी जो आहे तुम्हाला असा वाटतोय की हा केलेला काम तुमचा थांबेल, हा जर असा अर्धवट राहिला तर पावसाळ्यातला पुन्हा तुम्हाला केलेल्या कामाचा म्हणजे जसा पाहिजे तसा टिकणार नाही आणि पुन्हा ते काम केलेलं काम जे आत्ता झालेल्या कामापैकी किमान 80% पुन्हा काम तुम्हाला परत करावं लागेल. त्याच्यामुळे पावसाळ्याआधी जेवढा शक्य होईल तेवढा काम तुम्ही पूर्ण करा असे मी त्यांना बोललो होतो. आणि त्या हिशोबाने आता काम पुन्हा युद्धपातळीवर चालू झालेलं आहे. बघू शकता हे खालची जे पाईपलाईन आहे आणि त्याचं फाउंडेशन बघू शकता. पुढे सर्व इंजिनियर तिथे थांबलेले आहेत आणि लोखंडी जे काही स्टील वगैरे टाकायचं काम आणि हा पाईप हे काम चाललेलं आहे. आता मी अधिक पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. जवळून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. इकडून आता खोदाईचं काम चाललेलं आहे. पहिल्यापेक्षा दुप्पट आता धरणाची रुंदी आणि त्याची क्षमता, पाण्याची साठवण क्षमता ही मला वाटते दुप्पट झाली आहे. असा एकंदरीत कामाच्या अनुषंगाने बघायला मिळतो. त्याच्यामध्ये आता सध्या वाळू, खडी याचा उत्खनन म्हणा त्याचा अभाव असल्यामुळे कामाला अडथळा येतोय. हे आपण बघू शकता. ही पूर्ण पाईपलाईन गेलेली आहे आणि ही सुरुवात इथून हे फाउंडेशन पडणार. त्यातली हा ठीक आहे. बघूया, मी जरा त्यांच्या अधिकारी वरिष्ठ जे आहे इंजिनिअरिंग आहेत त्यांच्याकडे बोलतो कशा संदर्भात आता आणि कुठपर्यंत ते पोचू शकतात. पाऊस सुरुवात व्हायच्या आधी आपल्याला कळेल. तर अशा रीतीने हा काम चाललेला आहे. अपेक्षा करतो की एवढ्या वर्षाने का होईना जे पण काय होईल नीटनेटका आणि चांगल्या पद्धतीने काम होईल हीच अपेक्षा. वर लाल भावटा लावलेला आहे, पाहू शकता. ही वरची बाजू रोडाची जिथून पंधेरी ते घोसाले मंडणगड रस्ता गेला आहे आणि ही या इकडून पण आता त्याने खोदकाम चालू केलेलं आहे.
बघू शकता. तर इथेच थांबतो. अधिक पुढील अपडेट पुन्हा एक 4 दिवसांनी 8 दिवसांनी जेव्हा पण माझी इकडे हे होईल, फेरी होईल, त्यावेळेला मी देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.